इंटरनॅशनल लेवलवर जे आहे ते इंटरनॅशनल लेवलला कॉल सेंटरनी कॉल करून तिथे फसवणूक करण्याच्या अनुषंगानं ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ती फसवणूक झालेला जो पैसा आहे तो पैसा खराब जे आहेत यांच्याकडे तो प्लेस होत असावा अशा प्रकारचा संशय आहे. कॉल सेंटर आणखी कोणी चालवायचं, पोलीस अधिकाऱ्यांचा आश्रय होता स्वतः ते कॉल सेंटर जे कोणी चालवत होते ते चालवत असताना ह्या IPS अधिकाऱ्यांचा त्याला पाठबळ होतं. ते त्यासाठी किती खंडणी घेत होते का त्यासाठी हप्ते घेत होते हा सर्व भाग त्यामध्ये आहे. ही मूळ मुद्दा हे चालवत होते हा आरोप नाही, तर यांच्या आशीर्वादाने हा सर्व चालवत होता आणि त्याच्यातून येणाऱ्या ज्या पैसे जे आहेत हे पैसे फिरवण्याचं काम करण्यामध्ये देखील हे IPS अधिकारी जे आहेत त्यांचा त्यामध्ये सहभाग असावा. CBI ने महाराष्ट्र में 2 FIR दर्ज किए हैं. एक किया है 8 अगस्त 25 में और दूसरा किया है 9 सितंबर 25 में. दोनों जो FIR जो है वो CBI ने दर्ज किए हैं और ये दोनों में वहां बोगस कॉल सेंटर चलते हुए नजर आए. ये कॉल सेंटर महाराष्ट्र में यदि चल रहे तो महाराष्ट्र पुलिस क्या कर रहा था? तो महाराष्ट्र पुलिस ने कार्रवाई के बदले यदि केंद्र की तरफ से यदि कार्रवाई होती है, CBI की तरफ से होती है, तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं इसको महाराष्ट्र पुलिस का अभय था और इस अभय के पीछे ये मंत्रालय का जो गृह विभाग है जिसके खुद देवेंद्र फडणवीस जी जिसके चीफ मिनिस्टर है, जो चीफ मिनिस्टर भी है, उनके आशीर्वाद से चल रहा था कि ये उनका खरा एक चुनौती भरा एक उनसे सवाल है. और इसमें इंटरनेशनल लेवल पर कॉल करते हुए जो पैसा इकट्ठा होता था कॉल सेंटर, बोगस कॉल सेंटर का मतलब क्या है? तो वो जो ग्राहक है, जो लोग हैं, उनसे फोन करके उनको ठगा जाता था और उनके ठगने से जो पैसा आता था वो पैसा उनके पास जो इकट्ठा होता था तो खराब के माध्यम से उस पैसे को घुमाने की बड़ी आशंका है और इसकी चौकसी होना चाहिए. इसमें जो एक DIG है दत्ता कराळे जी, सोमनाथ जी और बाला साहेब पाटिल, ये एक 3 IPS अधिकारी जहां भी जाते हैं वहां इस प्रकार से कॉल सेंटर चलते हैं. तो ये पिछले दिनों से पाया गया था. तो ये पूरा एक कलापथक के तौर पर कार्यरत एक रैकेट का हिस्सा हो सकता है और इसमें का एक जो है DIG, ये खराब के साथ उनका रिश्ता है. तो ये पैसे का जो मनी लॉन्ड्रिंग है उनके माध्यम से होने की एक जांच की आवश्यकता है. मूलतः ये 3 लोगों की वहां से तात्काल स्वरूप में बदली होना चाहिए, क्योंकि यदि CBI यहां आकर कोई खुद होकर जो सुमोटो यदि आकर यहां कार्रवाई करता है और उनको भी CBI को भी जानकारी कैसे मिली, तो CBI को इंटरनेशनल जो सारा जो यंत्रणा होती है उस वहां से उनको जो जानकारी है उसके तहत उन्होंने आके यहाँ रेड मारी. तो वो केंद्र की तरफ से CBI आके खुद होके यहाँ कार्रवाई करने के बावजूद यदि महाराष्ट्र के होम मिनिस्टर कोई उन पर कार्रवाई नहीं करते तो अपने आप में बहुत सारी संदिग्धता यहीं पे आ जाती है. नासिक TCS मामले में सर क्या कहना है आपका? कामकाज जो है बंद कर दिया गया है. ये कहा गया है कि जब तक जांच पूरी नहीं होती तब तक सबको वर्क फ्रॉम होम का आदेश दिया गया है. जिस तरीके से यौन शोषण और ये 3 ही सवालों पे मैं आज जो मैं जिस सत्र को वार्ता परिषद को ज्यादा लंबा लेने जाना चाहूंगा, मगर आपके सवाल से मैं इतना ही कहूंगा कि जो FIR दर्ज हुआ है उसको सार्वजनिक क्यों नहीं कर रहे? तो उसको सार्वजनिक न करने का क्या कारण है? धर्मांतर जैसी या अन्य उसमें आरोप है. हर FIR वायरल होता है, पब्लिक होता है, मगर इस बार वो क्यों नहीं किया जा रहा है? इसका पुलिस प्रशासन जानकारी दे. सर, एक माजी मंत्री आहेत बुलढाण्याचे जयंती सुपसावजी यांनी राज्यपालांकडे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगळीच मागणी केलेली आहे. बलात्कारित महिलांचे फोटो व्हिडिओ हे सार्वजनिक केले पाहिजे, त्यांच्यावरती त्या महिलांवरती देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची एक मागणी समोर आल्याचं पाहायला मिळते. त्या संदर्भात मी नंतर बोलेल असं मला वाटतं. दुसरा जो विषय आहे, आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. 9/1 या 9 निवडणुकींच्या अनुषंगाने राज्यसभेच्या जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाची आमची भूमिका ही होती की राज्यसभा जी आहे ती काँग्रेस पक्षाने लढावी आणि महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी आहे, त्यामुळे येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उद्धवजींनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विधान परिषदेवर जावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव होता, अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि हाच आमचा आग्रह होता. मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये
सोनियाजी आणि खरगे साहेबांनी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी निर्णय घेतला आणि पवारसाहेब जे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेवर गेले. एकंदरीत जी विधानभवनातील आमचं संख्याबळ आहे ते आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येऊन या सर्व निवडणुकांना लढल्याशिवाय, सामोरं गेल्याशिवाय आमचे प्रतिनिधी जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जी आमची भूमिका होती त्यामध्ये राज्यसभेवर जरूर काँग्रेस त्यावेळेस जाऊ शकलं नाही, आमचा आग्रह असताना देखील. मात्र आता विधान परिषद आली आहे, तर विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे. त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि राहता जी 9+1 जी जागा आहे ती जागा काँग्रेस पक्षाची होती. काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी राजू सातव हे काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे भूमिपुत्र यांना श्रद्धांजलीच्या भावनेतून त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या पत्नीला हे विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने फोडून त्यांना राजीनामा द्यायला लावला. आता ती जागा जी आहे ती काँग्रेसची आहे. आम्ही जेव्हा बारामतीला अर्ज भरला तेव्हा अर्ज भरत असताना संस्कृतीची बराच चर्चा झाली. दस्तूरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेसशी संपर्क साधून महाराष्ट्राची संस्कृती सांगत असताना अर्ज विड्रॉल करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भावना व्यक्त केली. त्या भावनेला आपसूक आम्ही देखील साथ दिली. आणि संस्कृती महाराष्ट्राची जी आहे तिची पुन्हा एकदा या निमित्ताने मी आठवण करून देऊ इच्छितो. अजितदादांच्या मृत्यूनंतर सहानुभूती म्हणून आम्ही बारामतीतला अर्ज वापस घेतलेला आहे. संस्कृती पण आहेच ती, मात्र आता राजू सातवांच्या श्रद्धांजली म्हणून आम्ही जी जागा दिली होती ती आता आपण पक्ष फोडून ती जागा राजीनामा द्यायला लावला. आता देवेंद्रजींना माझं थेट स्वरूपामध्ये या ठिकाणी अनुरोध आहे की संस्कृती रक्षक म्हणून आपण जो एक वातावरणाने जे काही बोललात आणि काँग्रेसला फोन केला त्याच संस्कृतीचा हवाला देत असताना माझी आपल्याला कडून अपेक्षा आहे की आपण यावेळेस ती संस्कृती जी आहे ती दाखवून द्यावी. आणि ही जी जागा 10वी आहे ही राजू सातवांच्या पत्नीच्या निमित्ताने रिक्त झालेली जी जागा आहे, जी काँग्रेसची जागा होती, ही काँग्रेसला त्यांनी बिनविरोध द्यावी. उद्धव ठाकरेंच्या बाबत तुम्ही विचार करेल म्हणताय काँग्रेस? तेव्हा भूमिका होती उद्धवजींना, स्वतः उद्धवजी हे महाविकास आघाडीचा चेहरा आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचे नेते म्हणून त्यांनी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांना विधान परिषदेमध्ये जाण्याचा निर्णय होत असेल तर आनंदाची बाब आहे. पण त्यांनी दुसरं कोणी नाव दिलं त्यांच्या पक्षाचं? इतर नावं असतील तर त्यासाठी आम्ही चर्चा करू. सर, बुलढाण्यामधील या बलात्काराच्या प्रकरणामध्ये खराब कनेक्शन सुद्धा समोर येते. अनेकदा महिलांकडनं बलात्कार केला जातो आणि तशा पद्धतीचा आव आणून ब्लॅकमेलिंग केलं जातं असे म्हटलेलं आहे. आणि अशा महिलांचे फोटो सार्वजनिक करायला हवे. नाही, या विषयावर मी आज बोलू इच्छितो. तिसरा जो संसदेमध्ये अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये महिला विधेयक आणि डिलिमिटेशन या दोन्हींची सरमिसळ करण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय भूमिका जी आहे ती राहुल गांधीजींनी त्यामध्ये सर्व वर्गांना प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगानं जी भूमिका घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे. महिला आरक्षण मिळालंच पाहिजे. महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठेही दुमत असण्याचं कारण नाही, विरोध असण्याचं कारण नाही. किंबहुना काँग्रेसचंच हे विधेयक असल्यामुळे आणि काँग्रेसनीच अशा प्रकारचं एक स्वप्न बघितलेलं असल्यामुळे, एक मसुदा तयार केला असल्यामुळे आमचा त्याला पाठिंबा आहेच. याआधी 73व्या 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने पहिले 24 एप्रिल 93ला पंचायत राजमध्ये 33% आरक्षण होतं. मात्र त्यानंतर सोनियाजींनी या आरक्षणाला 50% वाढवलं आणि महिलांच्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेस नेहमीच आग्रही राहिलेली आहे. तो आग्रह आणि ती भूमिका आमची या ठिकाणी पण आहे. मात्र या जागा वाढवत असताना जो एका देशाला आता एकता व अखंडतेच्या अनुषंगानं, सार्वभौमत्वाच्या अनुषंगानं जी एक चर्चा सुरू आहे, ही चर्चा अत्यंत गंभीर आहे. आणि या चर्चेमध्ये जो मराठी भाषिक जो मतदार आहे याचे हितसंबंध देखील राखले गेले पाहिजे. मराठी ही महाराष्ट्राची केवळ भाषा नाही, तर मराठी ही आमची संस्कृती आहे आणि मराठी आमचा धर्म आहे. आणि या धर्माच्या आणि या महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगानं संरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून डिलिमिटेशनचा विचार
हा कुठेतरी झाला पाहिजे. संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये 22 भाषा आहेत. या 22 भाषा सर्व चांगल्या भाषा आहेत. हिंदी भाषेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा कुठला विरोध असण्याचं कारण नाही. उलट हिंदी भाषा ही देखील एक चांगली भाषा आहे. मात्र मराठी भाषेच्या अनुषंगानं डिलिमिटेशनच्या माध्यमातून जर मराठी टक्का कमी होत असेल, जर इथल्या भूमिपुत्रांना दूर काढलं जात असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या बिलाच्या आडून कुठेतरी महाराष्ट्र धर्मावर आघात होत आहे का हे देखील तपासून बघण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सर्वांना आठवत असेल की तिसरीपासून मराठी, पहिलीपासून मराठी ही सक्तीची, तिसरीपासून सक्तीची, असं हिंदी सक्तीची करण्याच्या अनुषंगानं देवेंद्रजींनी सारखा प्रयत्न करत आहेत. देवेंद्रजी सारखी हिंदी भाषा जी सक्तीची जी घुसवत आहेत, त्यावेळेस त्यांच्या या धोरणामागे दीर्घकालीन काहीतरी भूमिका आहे. महाराष्ट्राचा गायपट्टा ते करायला निघालेले आहेत. हा आमचा जो आरोप होता त्याची नव्याने या निमित्तानं आठवण होते. आणि त्यांनी या एकंदरीत मागच्या त्यांच्या सर्व मराठी भाषेच्या विरोधात, मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणाकरता अडथळा हा शब्द अधिक योग्य राहील, या अनुषंगानं त्यांनी मायमाऊली मराठीच्या भाषेत छातीत त्यांनी चाकू खुपसलाय, हा देखील आमचा आरोप होता. आणि या निमित्तानं मराठी या आपल्या भाषेचा आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो संरक्षित राहावा याची दक्षता या विधेयकाच्या अनुषंगानं घेतली जावी, ही आमची भावना, भूमिका आणि मागणी आहे. थँक्यू.